Hello students, in the last video we learned about the characteristics of the subkingdom non-chordates phylum. There are the 10 phylums: Porifera, Cnidaria, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata and Hemichordata. In this video we will study the subkingdom chordates, phylum Chordata and the subphylums of Chordata. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. मग आपण आता एकदा सब किंगडम नॉन कॉर्डेट्स बघूया. प्रोटोझोआ हा फायलम फर्स्ट आहे. या फायलममध्ये हा जो फायलम आहे प्रोटोझोआ, प्रोटो मीन्स फर्स्ट आणि झोआ मीन्स ॲनिमल. जो फर्स्ट ॲनिमल अस्तित्वात आला ते म्हणजे अमिबा आणि पॅरामेशियम हे जे ॲनिमल्स आहेत हे प्रोटोझोआ या फायलममध्ये कन्वर्ट केलेले आहेत. मग असे आपण 10 फायलम सब किंगडम फायलम नॉन कॉर्डेट्सचे शिकलो. आज आपल्याला फायलम कॉर्डेटा शिकायचं आहे. बघा, दीज ॲनिमल्स हॅव सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी. आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स. यामध्ये नॉन कॉर्डेट जर म्हटलं तर त्याला नोटोकॉर्ड अब्सेंट असतो आणि कॉर्डेट म्हणजे त्याला सपोर्टिंग रॉड असतो. ही इज कॉल्ड द नोटोकॉर्ड अँड इन देअर बॉडी. So phylum Chordata, animals having supporting notochord in their body. All chordates are included in the same phylum. जेवढे सगळे chordates आहेत ते सगळे या फायलममध्ये येतात. Then the phylum Chordata is classified into 3 subphyla. 3 सबफायलामध्ये हे डिवाइड आहे. याचे कॅरेक्टर्स आपण आधी बघूया. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग ॲट लीस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज. म्हणजे कुठल्याही डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आपल्याला यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट दिसतो. सेकंड इज अ फॅरेंजियल गिल स्लाइड्स आर प्रेझेंट. म्हणजे श्वसनासाठी कल्लेविदरे त्यांच्यामध्ये असतात. ड्युरिंग ॲटलिस्ट एनी डेव्हलपमेंट स्टेज, कुठल्या पण डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आपल्याला त्यामध्ये फॅरेंजियल गिल स्लाइड्स आढळून येतात. थर्ड, सिंगल ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड ऑफ बॉडी. याच्या डॉर्सल साईड ऑफ बॉडीला आपल्याला यामध्ये ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड प्रेझेंट दिसतो. हार्ट इज प्रेझेंट ऑन व्हेंट्रल साईड ऑफ बॉडी आणि हार्ट हे व्हेंट्रल साईडला बॉडीच्या प्रेझेंट असतं. मग आपण आज फायलम कॉर्डेटाचे सबफायलम आधी बघूया. सबफायलम थर्ड, देअर आर द 3 सबफायलम्स ऑफ फायलम कॉर्डेटा. फर्स्ट subphylum is a Urochordata. Second is a subphylum Cephalochordata. Third is a subphylum Vertebrata. असे 3 सबफायलम आपल्याला कॉर्डेटा फायलमचे बघायचे आहेत. फर्स्ट फायलम त्यामध्ये युरोकॉर्डेटा. त्याचे कॅरेक्टर्स बघा. दे आर मराईन ॲनिमल्स. हे मराईन ॲनिमल्स आहेत. देअर बॉडी इज कवर्ड विथ स्किन, टिस्ट और ट्युनिक. Larvae of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of larva. यामध्ये ॲनिमलच्या लार्वाल स्टेजमध्ये आपल्याला त्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट दिसतो. हेच दे आर कॉल्ड द युरोकॉर्डेटा. लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो म्हणजे सपोर्टिंग रॉड प्रेझेंट असतो, म्हणून याला युरोकॉर्डेटा या फायलममध्ये गणण्यात आलेला आहे. हेच दे आर कॉल्ड ॲज अ युरोकॉर्डेटा आणि म्हणून त्याला आपण युरोकॉर्डेटा असं म्हणतो. लार्वेल मेटॅमॉर्फोज इंटू ॲडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट बॉटम ऑफ द सी आणि म्हणून ते आपल्याला समुद्राच्या तळाशी आढळून येतात. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे सांगितल्याचं तुम्हाला, हर्मॅफ्रोडाईट म्हणजे त्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्सेस आर नॉट सेपरेट इज कॉल्ड द हर्मॅफ्रोडाईट. द एक्झाम्पल आर, these are the examples are Harmonia, Doliolum, Iclopleura. These are the examples of subphylum Urochordata. बघा आता त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत. फर्स्ट, मराईन ॲनिमल्स. हे मराईन ॲनिमल्स आहे. यांच्या बॉडीला कवर्ड असतं स्किनचं. हे जे ॲनिमल्स आहेत याच्या लार्वल स्टेजमध्ये आपल्याला इन लार्वल स्टेज देअर इज अ नोटोकॉर्ड प्रेझेंट, सो इट इज कॉल्ड द युरोकॉर्डेटा. आणि larvae मेटॅमॉर्फोज इंटू ॲडल्ट आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. म्हणजे जेव्हा ते ॲडल्ट स्टेजमध्ये जातात तेव्हा ते आपल्याला कुठे आढळून येतात तर ॲट द सेटलिंग डाऊन द समुद्राच्या तळाशी आपल्याला स्थिरावलेल्या दिसतात. जनरली दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हे जे ॲनिमल्स आहेत हे हर्मॅफ्रोडाईट असतात म्हणजे मेल आणि फिमेल ऑर्गन्स आर नॉट सेपरेटेड. एक्झाम्पल त्याचे आहेत हर्डमानिया,
Doliolum, Icupleura, these are the example of subphylum Urochordata. Then second subphylum is a Cephalochordata. Cephalochordata characters बघा, these are small, हे small असतात, fish like structure त्याचं दिसतंय, marine animals आहेत. Then second, notochord is present throughout the body length. जेवढी त्यांच्या बॉडीची लेंथ असते तेवढा त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड म्हणजे सपोर्टिंग रॉड प्रेझेंट असतो. फॅरेनेक्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लाइड्स. त्यांच्यामध्ये गिल स्लाइड्स प्रेझेंट असतात म्हणजे कल्ले विदरे त्यांच्यामध्ये आढळून येतात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल म्हणजे यामध्ये मेल आणि फिमेल सेक्सेस आर सेपरेटेड. एक्झाम्पल्स आर एम्पिऑक्सेस. त्याचं एक्झाम्पल आहे एम्पिऑक्सेस की जे आपल्याला डायग्राममध्ये दिसतंय बघा. सबफायलम सेफॅलोकॉर्डेटा. फर्स्ट कॅरेक्टर, these are small fish like marine animals. Second is a notochord is present throughout the body length. जेवढी त्यांची बॉडी लेंथ असते तेवढा नोटोकॉर्ड म्हणजे सपोर्टिंग रॉड त्यांच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. फॅरेनेक्स इज अ व्हेरी लार्ज अँड कंटेन गिल स्लाइड्स. यांचं जे फॅरेनेक्स आहे म्हणजे हा जो भाग आहे फॅरेंजियल गिल्स, गळ्याचा भाग म्हणतो आपण, तो खूप मोठा असतो की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कल्ला विदरे आढळून येतात की जे श्वसनासाठी त्यांना मदत करतात. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. हे युनिसेक्शुअल आहेत. अँड एक्झाम्पल इज अ एम्फिऑक्सेस. त्याचं एक्झाम्पल आहे एम्फिऑक्सेस. द सेकंड सबफायलम इज अ सेफॅलोकॉर्डेटा. देन थर्ड सबफायलम इज अ व्हर्टिब्रेटा. द कॅरेक्टर्स आर सबफायलम व्हर्टिब्रेटा इज in these animals notochord is replaced by vertebral column. यामध्ये जो नोटोकॉर्ड असतो म्हणजे सपोर्टिंग रॉड जो असतो तो रिप्लेस होतो आणि त्याचं रूपांतर व्हर्टेब्रल कॉलममध्ये होतं. व्हर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि म्हणून त्याला सबफायलम व्हर्टिब्रेटामध्ये कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. इन दिस ॲनिमल्स हेड इज वेल डेव्हलप. यांच्यामध्ये डोकं जे असतं ते पूर्णपणे विकसित झालेलं असतं, वेल डेव्हलप असतं. थर्ड, ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. यामध्ये जो ब्रेन आहे तो कवटीमध्ये संरक्षित असतो. देन एंडोस्केलिटन इज आयदर कार्टिलेजिनियस और बोनी. यांचं जे एंडोस्केलिटन आहे, एंडोस्केलिटन यांचं कार्टिलेजिनियस आणि बोनी असतं म्हणजे कास्तिमय आणि अस्थिमय. त्यांच्यामध्ये हाडंही असतात किंवा काहींमध्ये हाडा हा प्रकार नसतो म्हणून त्याला कास्तिमय आणि अस्थिमय असं म्हणतात. सम कॉर्डेट्स आर जॉलेस whereas some are with jaws. काहींमध्ये जॉलेस असतात, काहींना जॉ असतात म्हणजे काहींना जबडे असतात तर काहींना नसतात. जसं आपण बघितलं तर आपलं जे स्ट्रक्चर आहे आपल्याला जॉ आहेत म्हणजे जबडे आहेत आणि काही ॲनिमल्स जे आहेत त्यांचं जॉचं कन्व्हर्शन रूपांतरित झालेलं असतं ते जॉलेस असतात. ते म्हणजे आपल्याला एक्झाम्पल दिलं आहे सायक्लोस्टोमॅटा यामध्ये पेट्रोमायझॉन म्हणून की ज्यामध्ये ते जॉलेस आहेत. बघा मग आपण इथे कॅरेक्टर्स बघितले आहे सबफायलम व्हर्टिब्रेटाचे. किती आहेत बघा. फर्स्ट, हे ॲनिमल नॉन कॉर्डेट्स यामध्ये रिप्लेस झालेला आहे व्हर्टिब्रल कॉलमच्या रूपाने. दिस ॲनिमल इज कॉल्ड वेल डेव्हलप हेड. देन ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. एंडोस्केलिटन इज आर कार्टिलिजिनियस और बोनी. सम कॉर्डेट्स आर जॉलेस whereas some are with jaws. काहींमध्ये जॉ असतात, काहींमध्ये जॉ नसतात. जॉ म्हणजे जबडे. मग आपण इथे 3 सब फायलम बघितले आहेत. कोणते कोणते बघितले बघा. फायलम कॉर्डेटा इज डिव्हायडेड इंटू 3 सब फायलम. फर्स्ट युरोकॉर्डेटा. सेकंड फायलम युरोकॉर्डेटा. सेकंड फायलम इज अ सेफॅलोकॉर्डेटा अँड थर्ड सब फायलम इज अ व्हर्टिब्रेटा. आता आपल्याला नेक्स्ट जो टॉपिक बघायचा आहे त्यामध्ये आहे सब फायलमचे 6 क्लास आपल्याला स्टडी करायचे आहे. सब फायलम व्हर्टिब्रेटा इज डिव्हायडेड इंटू 6 क्लासेस. फर्स्ट इज अ क्लास सायक्लोस्टोमॅटा. सेकंड इज अ पायसेस. थर्ड इज अ एम्फिबिया. फोर्थ इज अ रेप्टिलिया. फिफ्थ इज अ एव्ज अँड 6 इज अ मॅमेलिया. असे आपल्याला 6 क्लासचे कॅरेक्टरिस्टिक्स आता बघायचे आहेत. त्यामध्ये सब फायलम व्हर्टिब्रेटाचा फर्स्ट क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. आता सायक्लोस्टोमॅटा यामध्ये आपल्याला काय आढळून येतं तर चक्रमुखी प्राणीवर्ग म्हणून त्याला ओळखलं जातं. बघा त्याचा आपण फेस जर बघितलं म्हणजे सकर पॉईंट जर बघितला तर त्यामध्ये आपल्याला
चक्रासारखा भाग दिसतो म्हणून दिस ॲनिमल इज कॉल्ड सायक्लोस्टोमॅटा, चक्रमुखी प्राणी म्हणून त्याला ओळखलं जातं. दीज ॲनिमल्स हॅव जॉलेस माउथ, यांच्यामध्ये जॉलेस असतो म्हणजे जबडे नसतात. अँड इट इज प्रोव्हायडेड विथ सकर, त्यांना काय असतं मग जबड्यांच्या ऐवजी सकर हा बॉडी पार्ट असतो, त्याला चूषक असं म्हणतात, चुशीमुख म्हणून त्याला ओळखलं जातं. देअर स्किन इज सॉफ्ट अँड विदाऊट एनी स्केल, यांची स्किन खूप मऊ असते आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यावर खवले वगैरे कुठलाही प्रकार त्याच्यावर आढळून येत नाही. पेअर ॲपेंडेजेस आर अब्सेंट, यांच्यामध्ये पेअर ॲपेंडेजेस नसतात म्हणजे उपांगांच्या जोड्या नसतात. देन एंडोस्केलिटॉन इज कार्टिलिजिनियस, यांचं जे एंडोस्केलिटन असतं बघा, एक्झो आणि एंडो हे दोन स्केलिटन असतात. एंडोस्केलिटन म्हणजे अंतकंकाल म्हणजे शरीराचा आतला भाग आणि एक्झोस्केलिटॉन म्हणजे शरीराचं बाह्य आवरण. एंडोस्केलिटॉन इज कार्टिलिजिनियस म्हणजे यांच्यामध्ये हाडे नसतात म्हणून याला कार्टिलिजिनियस स्ट्रक्चर असं म्हणतात. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट, बरेचसे जे ॲनिमल आहे या क्लासमध्ये येणारे सायक्लोस्टोमॅटामध्ये येणारे हे एक्टोपॅरासाइट्स असतात. एक्टोपॅरासाइट्स म्हणजे आपण शिकलो आहोत, एक्टोपॅरासाइट्स मीन्स द ॲनिमल लिव्ह ऑन द बॉडी सरफेस ऑफ अदर ॲनिमल फॉर ऑब्टेनिंग देअर फूड, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्या बॉडीच्या वर राहणं जगणं याला आपण म्हणतो ectoparasites. On the body surface of other animal for obtaining their food is called the ectoparasites. The example are Petromyzon, Myxin. These are the example of class Cyclostomata. Then सेकंड क्लास स्पायसेस आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. यामध्ये सगळा मत्स्यवर्ग म्हणून याला ओळखलं जातं म्हणजे सर्व प्रकारचे मासे या क्लासमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲक्वेटिक ॲनिमल्स, या कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणून ओळखले जातात म्हणजे यांच्या शरीराचं तापमान काय होत नाही तर ते स्थिर राहत नाही किंवा ते स्थिर राखू शकत नाही. लिव्ह इन मराईन अँड फ्रेश वॉटर, ते मराईन आणि फ्रेश वॉटरमध्ये राहतात. बॉडी स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेझिस्टन्स, यांची जी बॉडी आहे ही स्पिंडल शेप असते म्हणजे आपण जर डायग्राममध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की दोन्ही टोकाला यांचं बॉडीचं जर स्ट्रक्चर बघितलं तर निमुळता आहे. हे कशासाठी आहे? टू मिनिमाइज द वॉटर रेझिस्टन्स, म्हणजे पाण्याचा प्रतिरोध कमी करण्यासाठी यांची बॉडी दोन्ही बाजूला स्पिंडल शेप असते. दे हॅव पेअर अँड अनपेअर फिन्स फॉर स्विमिंग, यांना पर असता पोहण्यासाठी किंवा त्यांच्या जोड्या असतात. टेल फिन इज यूज ॲज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग, आणि टेलफिन त्यांना पाण्यामध्ये पोहण्यासाठी दिशा बदलण्यासाठी हेल्प करत असते. एक्झोस्केलिटॉन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलिटॉन इज आयदर कार्टिलिजिनियस ऑर बोनी. यांचं जर एक्झोस्केलिटन पाहिलं, एक्झोस्केलिटन म्हणजे बाह्य भाग जर बघितला तर हा स्केली दिसतो म्हणजे खवले विरहित दिसतो, खवले असलेला दिसतो. तर एंडोस्केलिटनमध्ये म्हणजे अंतकंकाल जे आहे ते अस्थिमय आणि कास्तिमय असतं. मी मगाशी सांगितलं अस्थिमय आणि कास्तिमय म्हणजे हाडे असणं किंवा नसणं हे दोन प्रकार येतात, त्याला म्हणतात कार्टिलिजिनियस ऑर बोनी. रेस्पायरेशन ऑकर्स विथ गिल्स, यांच्यामध्ये जे रेस्पायरेशन आहे ते गिल्स मार्फत घडून येतं. नंतर एक्झाम्पल आर रोहू, सीहॉर्स, शार्क, इलेक्ट्रिक रे, स्ट्रिंग रे एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ क्लास स्पायसेस. बघा कळलंय तुम्हाला कॅरेक्टर्स काय काय आहेत. आता हे आपल्या परिचित उदाहरण आहे फिशचं. फिश सगळ्यांनी बघितलं आहे त्यामुळे आपण सहजपणे याचे कॅरेक्टर्स लक्षात ठेवू शकतो. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲक्वेटिक ॲनिमल, लिव्ह इन मराईन अँड फ्रेश वॉटर, स्पिंडल शेप बॉडी असते. व्हाय इट इज अ स्पिंडल बॉडी शेप? To minimize the water resistance. They have pair and unpair fins for swimming and tail fin used for the steering organ during swimming. Then exoskeleton is formed on scales and endoskeleton is either cartilaginous or bony. And respiration occurs with gills. Gills मार्फत यांचं respiration takes place होतं. गिल्स म्हणजे कल्ल्यांच्या साहाय्याने हे काय करतात? श्वसन करतात. एक्झाम्पल कुठले तरी 2-3 लक्षात ठेवले तरी चालतील. रोहू, सीहॉर्स, शार्क की जे आपल्याला परिचित आहेत. आता थर्ड क्लास बघूया ॲम्फिबिया. आता याचंही एक्झाम्पल बघा डायग्राममध्ये दाखवलं आहे. फ्रॉग,
हे एक्झाम्पल आपल्याला सर्वांना परिचित आहे आणि आपण बघितलेलं आहे. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पायरेशन. आपल्याला माहिती आहे की फ्रॉग म्हणजे बेडूक हा जो आहे हा ॲक्वॅटिक रेस्पायरेशन टेक्स्पर्स करतो आणि पाण्यामध्ये राहतो. वेअरॅज दे कॅन लिव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड. म्हणजे तो जमिनीवरही राहू शकतो आणि पाण्यातही राहतो. अँड कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पायरेशन. आणि म्हणून हे दोन्ही प्रकारे आपल्याला रेस्पायरेशन आढळून येतं. दे हॅव 2 पेअर ऑफ अपेंडेजेस. त्याला उपांगांच्या म्हणजे 2 जोड्या असतात. डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. जे डिजिट असतात म्हणजे बोटांसारखा भाग जो असतो त्याला काय नसतं तर नखे नसतात. एक्झोस्केलिटॉन इज ॲबसेंट. यामध्ये एक्झोस्केलिटॉन जे आहे म्हणजे बाह्य कंकाल जे असतं शरीरामध्ये ते त्याच्या ॲबसेंट असतं. स्किन इज विदाऊट एनी डेरिव्हेटिव्ह अँड युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पायरेशन. याची जी स्किन आहे ही नेहमी रेस्पायरेशनसाठी मॉइस्ट असते म्हणजे ओलसर असते. एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. यामध्ये एक्सटर्नल इयर ॲबसेंट असतो म्हणजे आपल्यासारखा बाह्य कर्ण त्याला नसतो. बट ट्रॅमेनम इज प्रेझेंट. पण त्याला तसा भाग असतो. ट्रॅमेनम बघा डायग्राममध्ये दाखवला आहे. ट्रॅमेनम पार्ट म्हणजे काय आहे की त्याला कान नसतो पण तिथे एक असा भाग असतो की त्याला काय म्हणतात ट्रॅमेनम म्हणून ओळखलं जातं. नंतर बाह्य कर्ण नसतो पण कर्णपटल असतं. त्याला external ear is absent but tympanum is present and neck is absent. Eyes are prominent with eyelids. यामध्ये मान त्याला नसते. नेक इज absent आणि eyes are prominent. त्याचे डोळे कसे असतात मोठे म्हणजेच बटबटीत असतात. एक्झाम्पल आर फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्लास ॲम्फिबिया. बघा ॲम्फिबिया याचा अर्थ आहे की ते जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतात. दीज ॲनिमल्स स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक. दे लिव्ह ऑन एरियल लाईफ अँड अल्सो लिव्ह इन वॉटर, लँड अँड वॉटर. देन सेकंड 2 पेअर्स ऑफ अपेंडेजेस. डिजिट्स आर विदाऊट क्लॉज. त्यांना नखे नसतात. एक्झोस्केलिटॉन इज ॲबसेंट आहे. स्किन ही नेहमी त्यांची मॉइस्ट असते म्हणजे ओलसर असते. एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट असतो. नेक इज ॲबसेंट अँड आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. त्यांना काय नसतात डोळे खूप प्रॉमिनंट असतात आणि त्यांना पापण्या पण असतात पण मान नसते. द एक्झाम्पल्स आर फ्रॉग, टोड, सॅलॅमेंडर एक्सेट्रा. अशा पद्धतीने आपण 3 क्लास बघितले. बघा एकदा पटकन फास्टमध्ये रिवाईज करून घेऊ. तिन्ही क्लासचे कॅरेक्टर्स. क्लास सायक्लोस्टोमॅटा. ॲनिमल्स हॅव जॉलेस. त्यांना जॉलेस असतात हे ॲनिमल. स्किन यांची सॉफ्ट असते. विदाऊट एनी स्केल. कुठल्याही प्रकारे स्केल त्याच्यावर नसतं. पेअर ऑफ अपेंडेजेस ॲबसेंट असतात आणि एंडोस्केलिटॉन जे असतं ते कार्टिलिजियस असतं. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. एक्झाम्पल पॅट्रोमायझॉन, मॅक्सिन. दीज आर द एक्झाम्पल. सेकंड क्लास स्पायसेस. These are cold-blooded animal and the body is spindle shaped to minimize water resistance. They have pair and unpaired fins for swimming. Then tail fin is useful for stirring during swimming. Exoskeleton is in the form of scale and endoskeleton is either cartilaginous or bony. Respiration occur with gills. Example rohu, electrical ray, shark, etc. Then class amphibia. These animals are live in water as well as on land, so it is called a amphibia. They have 2 pairs of appendages. Digits are without claws. Exoskeleton is absent. Skin is moist for respiration. External ear is absent but tympanum is present. Neck is absent. Eyes are prominent with eyelids. Then next क्लास रेप्टिलिया मीन्स 4th क्लास इज अ रेप्टिलिया. आता रेप्टिलिया म्हणजे काय सरपटणारे प्राणी की जे सगळे या क्लासमध्ये आपल्याला इन्क्लूड करण्यात आलेले आहे. वॉल लिझार्ड सगळ्यांनी बघितली आहे. वॉल लिझार्डचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्यावरून आपण कॅरेक्टर्स त्याचे लक्षात ठेवू शकतो. अकॉर्डिंग टू द कोर्स ऑफ ॲनिमल इव्हॉल्युशन दीज आर फर्स्ट ट्रू टेरेस्टेरियल ॲनिमल.
सगळ्यात जास्त जर आपण त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन बघितलं म्हणजे उत्क्रांती जर बघितली तर आपल्याला त्यामध्ये फर्स्ट टेरिस्टेरियल ॲनिमल विथ क्रिपिंग मूवमेंट. क्रिपिंग करणं म्हणजे काय करणं, तर त्याची आपल्याला जी मूवमेंट दिसते ती सरपटण्याची मूवमेंट आपल्याला आढळून येते आणि हेच त्याच्यामध्ये झालेलं इव्हॉल्युशन आहे. दीज आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत. कोल्ड ब्लडेड ॲनिमल त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर स्थिर राखू शकत नाही. दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप. त्यांची बॉडी ते लिफ्टेड करू शकत नाही म्हणून ते काय करतात, क्रीप करतात म्हणजे सरपटतात. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. यांची जी स्किन असते ही कोरडी असते आणि त्यांच्या शरीरावर स्केली स्किन दिसते. बघा तुम्ही बघितलं असेल, पाल तुम्ही बघितली आहे वॉल लिझार्ड, तर त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर त्याच्या बॉडीवर आपल्याला स्केली स्किन त्याची आढळून येते. देन नेक इज अ प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. ट्रंक आणि हेडच्या मध्ये आपल्याला त्याला नेक आढळून येते. एक्सटर्नल इयर इज ॲबसेंट. त्यांना एक्सटर्नल इयर नसतो. डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ क्लॉज. जे डिजिट असतात त्यांना नखं असतात. एक्झाम्पल टॉर्टॉईज, लिझार्ड एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ क्लास रेप्टिलिया. बघा क्लास रेप्टिलियाचे आपण कॅरेक्टर्स काय बघितले. फर्स्ट, हे जे ॲनिमल्स आहेत दीज आर द ट्रू टेरिस्टेरियल ॲनिमल अँड with creeping movement. These are cold-blooded animal. Their skin is dry and scaly. Neck is present between head and trunk. External ear is absent and digits are provided with claws. These are the example of class Reptilia and example tortoise, lizard, snake, etc. Then next class aves. एव्ज म्हणजे काय, पक्षी. तुम्ही बघितलं सगळ्यांनी, पक्षी वर्ग म्हणजे सर्व प्रकारचे जे पक्षी आहेत हे क्लास एव्जमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहे. बघा आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं आहे की सगळ्यांनी पक्षी बघितले आहे, पिजॉन बघितलेला आहे, नंतर पॅरोट बघितलेला आहे. यांचं जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की एव्जचे कॅरेक्टर्स काय आहेत. क्लास एव्ज हॅव्हिंग द कॅरेक्टर्स आर दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली ॲडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. यांचं जे पूर्णपणे स्ट्रक्चर आहे हे एरियल लाईफसाठी पूर्णपणे आपल्याला बदललेलं दिसतं, अनुकूलित झालेलं दिसतं. जसं की एरियल लाईफ म्हणजे हवेमध्ये उडण्यासाठी अनुकूलित. दीज आर वॉर्म ब्लडेड. हे जे ॲनिमल्स आहेत हे वॉर्म ब्लडेड असतात म्हणजे दे कॅन मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट. ते नेहमी त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतात. आपणही वॉर्म ब्लडेड आहोत. आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट ठेवत असतो. बघा जेव्हा थंडी वाजते तेव्हा आपण काय करतो, स्वेटर घालतो म्हणजे आपलं बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करतो. आणि जेव्हा गरमी होते तेव्हा आपण व्हाईट कपडे यूज करतो आणि बारीक कपडे घालतो. याचं रिझन काय आहे तर आपल्या बॉडीचा टेम्परेचर आपण मेंटेन करत असतो म्हणून आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमलमध्ये येतो. देअर बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट. बघा यांची जी बॉडी असते ही पण स्पिंडल शेप असते. कशासाठी तर हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी. टू मिनिमाइज एअर रेझिस्टन्स, हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी आणि त्यांना सहजपणे हवेमध्ये उडण्यासाठी यांची बॉडी दोन्ही टोकाला काय असते, स्पिंडल शेप असते. फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स. यांची जे फोर लिम्स आहेत म्हणजे पुढचे पाय आहेत त्याचं रूपांतर पंखांमध्ये झालेलं असतं, त्याचं रूपांतर विंग्समध्ये झालेलं आहे. डिजिट्स आर कवर्ड विथ स्केल अँड बिअर क्लॉज. यांना क्लॉज असतात. बघा दाखवलं आहे क्लॉज म्हणजे काय, नखे असतात. नंतर एक्झोस्केलिटॉन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फिदर्स. जे एक्झोस्केलिटॉन आहे म्हणजे बॉडीचं बाह्य आवरण आहे, यावर पिसे असतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन द हेड अँड ट्रंक. आणि मान ही हेड आणि ट्रंकच्या मध्ये आपल्याला आढळून येते. जॉ आर मॉडिफाईड इन टू बीक. आणि जबड्याचं रूपांतर म्हणजे तोंडाचा जो भाग आहे त्याचं रूपांतर चोचीमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. त्याचे एक्झाम्पल आहे पीकॉक, पॅरोट, पिजॉन, डक, पेंग्विन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ क्लास एव्ज. ठीक आहे. नंतर लास्ट क्लास आहे आपला मॅमेलिया. त्याला सहस्तन प्राणीवर्ग असं म्हणतात. फर्स्ट, प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड इज टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. मेमरी ग्लँड्स म्हणजे दुग्धग्रंथी असतात. म्हणजे या क्लासमध्ये येणारे जे प्राणी आहेत ते आपल्या पिल्लांना दूध पाजतात म्हणून त्याला मेमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि दीज आर इज इन्क्लुडेड इन द क्लास मॅमेलिया.
दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड. मी आत्ताच सांगितलं की वॉर्म ब्लडेड म्हणजे जे त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर काय करतात, मेंटेन करतात. बॉडी इज डिव्हायडेड इंटू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. यामध्ये बॉडी ही पूर्णपणे डेव्हलप झालेली असते. डोकं, मान, धड आणि शेपटी असं डिवायडेशन बॉडीचं असतं. डिजिट्स आर प्रोव्हायडेड विथ नेल्स. जे बोटं असतात त्यांना नेल्स असतात, क्लॉज असतात और हूज असतात. म्हणजे आपण बघितलं आहे की त्यामध्ये काय असतं, तर त्यांना नखांसारखा भाग असतो किंवा खुरं असतात. बैल बघितलं आहे तुम्ही, बैलांना हूज असतात म्हणजे खुरं असतात. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर और फर. आणि यांच्या शरीरावर केस असतात किंवा फर असतात. फर म्हणजे लोकरीसारखा भाग शरीराचं बाह्य आवरण असतं. एक्झाम्पल एलिफंट, ह्युमन, कांगारू, डॉल्फिन, बॅट एक्सेट्रा. हे त्याचे एक्झाम्पल आहेत. 2-3 एक्झाम्पल आपण लर्न केले तरी पुरेसे आहेत. मग क्लास मॅमेलियाचे कॅरेक्टर्स बघा. प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स म्हणजे दुग्ध ग्रंथी त्यांच्यामध्ये असतात. दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड आहेत. बॉडी डिवाइड होते. हेड, नेक, ट्रंक अँड टेल. डिजिट्स आर प्रोव्हाइड विथ नेल्स, क्लॉज. एक्झोस्केलेटन form of hair or fur. Example are elephant, human, kangaroo, dolphin, bat, etc. These are the example of class Mammalia. अशा पद्धतीने आपण 6 क्लास बघितले. हे 6 क्लास कशाचे आहेत? The 6 class are the सब फायलम व्हर्टिब्रेटा. या व्हर्टिब्रेटाचे सब फायलम व्हर्टिब्रेटाचे 6 क्लास आपण बघितले. सायक्लोस्टोमॅटा, देन सेकंड इज अ पायसेस, third is a amphibia, fourth is a reptilia, fifth is a aves and sixth is a mammalia. अशा पद्धतीने पूर्ण क्लासिफिकेशन आपण बघितलं आहे. बघा इथे आपलं हे युनिट संपलं आहे, पण एकदा आपण चार्ट बघूया की त्या चार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपण कशा पद्धतीने क्लासिफिकेशन शिकलो हे एकदा बघूया. तर त्यामध्ये बघा फर्स्ट आपण बघितलं होतं की किंगडम ॲनिमेलिया आहे. हा किंगडम ॲनिमेलिया जो आहे तो 2 सब किंगडममध्ये डिवाइड होतो. एक नॉन कॉर्डेट्स आणि एक कॉर्डेट्स. नंतर आपण नॉन कॉर्डेट्सचे फायलम बघितले. प्रोटोझोआ म्हणजे प्रो म्हणजे फर्स्ट आणि झोआ म्हणजे ॲनिमल. सगळ्यात पहिले जो ॲनिमल अस्तित्वात आला तो या फायलममध्ये इन्क्लूड करण्यात आला म्हणजे प्रोटोझोआ. याचं एक्झाम्पल आहे अमिबा. देन पोरीफेरा सेकंड फायलम, थर्ड इज अ निडारिया, फोर्थ इज अ प्लॅन्टीहेल्मिंथस, fifth is a Aschelminthus, sixth is a Annelida, seventh is a Arthropoda, 8 is a Mollusca, 9 is a Echinodermata, 10 is a Hemichordata. असे आपण नॉन कॉर्डेट्स सब किंगडमचे फायलम 10 स्टडी केले. नंतर किंगडम ॲनिमेलियाचा जो सब किंगडम आहे तो म्हणजे कॉर्डेट्स. या सब किंगडम कॉर्डेट्सचे फायलम एकच आहे तो म्हणजे फायलम कॉर्डेटा. या सब किंगडमचा कॉर्डेटचा फायलम एकच आहे तो म्हणजे कॉर्डेटा. आणि कॉर्डेटाचे जे सब फायलम आहेत ते म्हणजे युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. अशा पद्धतीने आपण त्याचे 3 सब फायलम बघितले. म्हणजे फायलम कॉर्डेटा इज डिव्हायडेड इंटू 3 सब फायलम, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा, व्हर्टिब्रेटा. दीज आर द 3 सब फायलम. देन व्हर्टिब्रेटा इज डिव्हायडेड इंटू 6 क्लास. व्हर्टिब्रेटा जो आहे तो 6 क्लासमध्ये डिवाइड होतो. त्याचे कॅरेक्टर्स आपण आज स्टडी केले. सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, एम्फिबिया, रेप्टिलिया, एव्स, मॅमेलिया. दीज आर द क्लास ऑफ व्हर्टिब्रेटा. व्हर्टिब्रेटाचे असे 6 क्लास आहेत की जे आपण प्रत्येकाच्या एक्झाम्पल सहित कॅरेक्टर्स शिकलो. बघा, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, subscribe and share and also press the bell icon. Thank you.